दुसरे काय परिकल्पना आहेत का? काय नाही, सर्वेक्षण एवढं नाही, गावाला नाही माहिती. ओके ना? सर्वेक्षण झालं की शाळा सुरू. अंगणवाडीच्या बाबतीमध्ये ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये काम करून आलेलो आहोत. फक्त आता आणि आता या म्हणजे काय म्हणतात ते तुम्ही सुद्धा आरोग्य जितक्या तुम्ही वेळात लागेल त्यांची अनुभव सांगतात की 5-7 प्रस्ताव मंजूर केले त्याच्या कार्यकाळामध्ये. ते म्हणतात की 10 दिवसात होईल. आपण समजू 15 दिवस लागतील. 15 दिवस पकडू ते होऊन जाईल. त्याच्यानंतर बांधकाम आपण गटारी कशा अधिकारी का तरीच माझ्याशी तुम्ही बोलता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, रायगड जिल्ह्यामध्ये 184 आदिवासी वाड्या आहेत, त्या कलेक्टरांना पण दाखवलेल्या आहेत आणि ह्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या आजही वंचित आहेत. पनवेलमध्ये 27 वाड्या आहेत, ती लिस्ट तुमच्या अगोदरच्या व्हिडिओला मी स्वतः दिलेली आहे. आपल्याला काय समोर बसलेल्या वाडीच्या लोकांचा नाही सांगतो मी, कारण कसं आहे, सकाळपासून तुम्ही ज्या पद्धतीने खूप बिझी होता त्याची दाखवत साहेब जर चर्चा करायची होती तर सकाळी पण करू शकलो असतो ना. नाही, तुम्ही आता काय करता, ठीक आहे, तुमचा अँगल वेगळा आहे, माझा अँगल वेगळा आहे. माझं त्यांना सांगून करण्याचा विषय. तुम्ही काय करताय, तुम्ही त्यांना अग्रेशन तयार करताय, मला अग्रेशन तयार करायचं. बरं, माझा इच्छा आहे की त्यांनी त्या अंगणवाडीच्या बाबतीमध्ये विषय काय चालू तो समजून घ्यावा. त्याच्यामध्ये जे मी असतात तो सांगण्याचा प्रयत्न करतो. ते झालेला आहे त्याच्यामध्ये काम. अरे बाबा लवकर आपलं काम सॉल्व करायचं अग्रेशन ना. आमची किती मुलं आहेत ते विचारण्याचा अधिकार त्यांना दिला. नाही, बरोबर आहे ना. आमची कच्ची मुलं कधी पण राहतात. आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही ना. विषय व्यवस्थित सांगितला. व्यवस्थित सांगू. अंगणवाडीचं बांधकामाचा अधिकार तुला काढता कोणाला विचारलं? तेव्हा आम्हाला वाटेल की आता काही लोकांना 3-4 मुलं आहेत, मग ते सरळ बोलतात तर तुम्ही मग एवढ्या मुलं काढलं कशाला? कानपडात त्याला दिले तुम्ही. करायला पाहिजे होतं ना, मग ते करायला पाहिजे होतं. आणि एक सांगतो त्याचा विचारण्याचा मला ऐकून घ्या. नाही माझी आई माझी बहीण आहेस तू, मला माहिती नाही तिथं पुरुष आहे महिला आहे ग्रामसेविका, पण विषय असा आहे त्यांचा विचारण्याचा असाही अँगल असू शकतो तर तुम्हाला मुलं किती आहेत तो त्यांचा सर्वेक्षणाचाही भाग असू शकतो ना. 4 मुलं आहेत, 2 मुलं आहेत, 3 मुलं हा शब्द असेल तर मी काय सांगितला, या शब्दावर मी लगेच सांगितला काही कानपडत द्यायची होती. कोणालाही असं विचारण्याचा अधिकार नाही कोणाला. तुम्ही अग्रेसिव्ह बोललात ना, ते अग्रेसिव्ह करणं नाहीये तो त्यांच्या भावना आहेत त्या साहेब. लक्षात समजून घेतोय, परंतु तुमच्या वाक्यामुळे हा विषय सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये थोडस सॉल्व्ह करायचं आहे ना. मला अग्रेसिव्ह बोलायचं तुम्हाला खरंच हे नाही, याचा तर तुम्हाला अनुभव नाहीये सामाजिक कार्यकर्त्यांचं. त्यामुळे मी म्हणजे अवघड आहे. आपल्या दोघांना आपण थोडा वेळ चर्चा करू. 100% या लोकांना आपल्याला जे सांगायचं त्यांचं नेतृत्व माझ्याकडे आणि मी माझ्या संस्थेचं नाव त्याच्यात मेन्शन केलं, मला पत्र दिले, त्यामुळे तुम्ही माझ्याशी बोलला तरी चालेल. मी सध्या त्यांच्याशी बोलू इच्छितो. त्या महिला आहेत, सो मला प्राधान्य देणं आवश्यक आहे. सकाळपासून प्राधान्य नाही लक्षात नाही बसू नका, असं तुम्ही हे नका करू. आम्हाला 2 तुला रिक्वेस्ट करतो करून द्या, तोपर्यंत आम्ही इथं बसू. नाही, तसं नाही होत. तसं नाही, नाही नाही, होत. सही तसं नाही होत. सही तुम्हाला काय लेखी लेखी अहो, असं देखील नाही करता. तसं नाही होत. आमचं ऐका तुम्ही. साहेब, मुली नाही सांगा, असं नाही होत. असं होत असतं तर असं होत नाही सांगितलं हे होत आहे. अहो असं पण नाही होत. तुम्ही जसं सांगत तसं पण होत नाही. तरी सुद्धा आम्ही सांगतोय. आता आम्ही इथे बसलोय, पाठावरती बसलोय, आमचा तरी विश्वास ठेवा. आणि तेवढा तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर आम्ही काय म्हणतो की जे पद्धत जसं शाळेचं तसं लगेच बोललो तुम्ही फार आनंद झाला. बघा आता हे पत्रक दिलंय, हे पत्रक दिलेलं आहे, हे पत्रक दिलंय कुठल्या बांधकाम विभागाने दिलेलं आहे, बरोबर आहे. फॉरेस्टची परमिशन येते सर्व तर आम्ही काम लगेच चालू करणार, बरोबर आहे. दिलंय ना.